नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. टॉप 9च्या माध्यमातून सुरुवातीला राजकीय बातम्या. सांगलीची जागा उद्धव ठाकरे गटच लढणार. सांगलीमध्ये आमची एक टीम जाणार, तिथे ठाण मांडून बसणार. सांगलीच्या जागेवरचा तोडगा काय ते उद्या समजेल. मी उद्यापासून 3 ते 4 दिवस सांगलीच्या दौऱ्यावर. संजय राऊतांचं वक्तव्य. आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारच जाहीर केला सांगलीत मिरजला जाऊन. अर्थात काल चर्चा थोडीफार झाली की यातून आता काय मार्ग काढायचा, त्यातून मार्ग निघालेला आहे आणि तो मार्ग काय आहे आम्ही दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी आम्ही चर्चाही केली. ठाकरे गटानं महाविकास आघाडीसाठी मोठा त्याग केलाय. सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असताना भास्कर जाधव यांचं वक्तव्य. शिवसेनेनं निवडून आलेल्या जागांपैकी आपली कोल्हापूरची जागा सोडली, आपली रामटेकची जागा सोडली, आणखीन एक कुठली तरी ती निवडून आलेली जागा त्या ठिकाणी सोडलेली आहे. अमरावती सातत्यानं शिवसेना जिंकत होती, ती जागा सोडली शिवसेनेनं महाविकास आघाडीकरता मोठा त्याग केलेला आहे. श्रीकांत शिंदे अजून बच्चा आहे. श्रीकांत शिंदे यांनी आधी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी. बच्चू दिल्ली अभी दूर है, राऊतांचा श्रीकांत शिंदे यांना टोला. बच्चम जे आहेत, बच्चा आहे, आधी स्वतःची उमेदवारी जाहीर करा हिंमत असेल तर. सगळ्या उमेदवारी जाहीर झाल्या, महाराष्ट्रात तुमचीच राहिली आहे. खासदार नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राबाबत आज निकाल. थोड्याच वेळात निकाल येण्याची अपेक्षा. नवनीत राणा यांनी 2019 साली बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप. अमरावती महायुतीचे उमेदवार नवनीत राणा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. राणा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित राहणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये जागा वाटपावरून वर्षा निवासस्थानी बैठक. नाशिकची जागा राष्ट्रवादीला तर ठाण्याची जागा शिंदेंना देण्यास तीनही पक्षांची सहमती झाल्याची सूत्रांची माहिती. महायुतीमध्ये लोकसभेच्या 5 जागांचा तिढा अद्यापही कायम. उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग त्याचबरोबर धाराशिवच्या जागेबाबत अद्यापही तोडगा नाही. हिंगोलीमध्ये आज दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सभेचं आयोजन. महायुतीचे उमेदवार बाबूराव कोहळीकर कदम हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्याच पार्श्वभूमीवर या सभेचं आयोजन. हेमंत पाटील यांनीच बाबूराव कदम कोहळीकर यांचं नाव सुचवलं. महायुतीमध्ये कोणतीही नाराजी नाही, संतोष बांगर यांची माहिती. तर हेमंत पाटील यांच्या उमेदवारीनं काही नुकसान झालं नसतं, बांगर यांचं वक्तव्य.